हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या गुरुवार 5 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त ट्विस्ट आलाय। सखी ही कान्हाला घेऊन सरकारच्या बंगल्यावर तर आलीये, परंतु सरकारच्या बंगल्यावर आल्यानंतर गौतमने खूप मोठा निर्णय घेतलाय। फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहिती आहे की गौतम असा एकमेव व्यक्ती आहे ज्याला तेजस्विनी आणि मनस्विनी या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत हे सत्य माहिती आहे। आणि आता गौतमने निर्णय घेतलाय की मी सरकारचा अत्याचार आता जास्त दिवस सहन करणार नाहीये। सखीला तिच्या आईचं सत्य कळालंच पाहिजे, माझं नाव न येता मी सखीला हे सांगणार असा विचार करून गौतम चक्क त्या ठिकाणी पोहोचला जेथे सरकारने तेजस्विनीला सखीच्या खऱ्या आईला डांबून ठेवलंय। आणि त्या ठिकाणचे फोटोज व्हिडिओज हे सगळे गौतमने सखीला पाठवलेत। आणि मग सखी कान्हाला घेऊन या ठिकाणी पोहोचली। त्यांनी हे शटर उघडलं आणि त्यांना समोर तेजस्विनी दिसलीये, सखीला तिची खरी आई दिसलीये। आता तेजस्विनी आणि मनस्विनीचं सत्य सखी आणि कान्हाला सुद्धा समजणार आहे, त्यामुळे सरकार चांगलीच घाबरलीये। मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी आणि कान्हा दारात उभे असतात। सरकार त्यांच्यासमोर ताट घेऊन उभी असते त्यांना ओवाळण्यासाठी। तेव्हा सखी ही सरकारसमोर मुंबईतील सर्वात महागड्या पेढ्यांचा बॉक्स ठेवते आणि विचारते, सरकार आठवतंय ना, मी तुम्हाला हा पेढ्यांचा बॉक्स देण्याचं वचन दिलं होतं। मी तुम्हाला म्हणाले होते की ज्या दिवशी दाभडे मावशी बऱ्या होतील मी कुठूनही पैशांची व्यवस्था करेल, पण या शहरातील सगळ्यात महागडी मिठाई तुम्हाला पाठवेल आणि तुम्हाला ती खावी लागेल। आणि सरकारला हे सगळं आठवतं। सखी तिच्याकडे पाहून स्माईल करते आणि म्हणते, सरकार करा तोंड गोड। पण सरकारचा माच काही जात नाही आणि सरकार म्हणते, सरकारचं तोंड गोड करण्यासाठी ना खूप मोठी कामगिरी करावी लागते। सखीला समजतं सरकार काही मिठाई खाणार नाहीये। सखी मिठाई पुन्हा बॉक्समध्ये ठेवून देते आणि म्हणते, सरकार तुमच्या नजरेत नसेल पण माझ्या नजरेत ही खूप मोठी कामगिरी मी केली आहे, कारण मी तुम्हाला हरवलंय, मी सरकारला हरवलंय हे तुम्ही लक्षात ठेवा। सरकार सगळं गुपचूप ऐकून घेत असते। गौतमला खूप आनंद होत असतो। कान्हा सुद्धा सखीकडे पाहतो आणि खरंच या सखीमध्ये किती डेअरिंग आहे असा विचार करतो। पण या दोघींचं भांडण आणखीन पेटायला नको असा विचार करून कान्हा हा सरकारला म्हणतो, सरकार या सगळ्या गप्पा आहे ना आपल्या नंतर मारता येतील, तुम्ही आम्हाला ओवाळून घ्या। सरकारला सुद्धा सगळं असह्य झालेलं असतं, त्यामुळे ती एका हातानेच चक्क कान्हा आणि सखीला ओवाळू लागते। सरकारची ओवाळण्याची स्टाईल सुद्धा खूपच युनिक आहे, पण सरकार फक्त सखीला ओवाळत असते। सखी तिला थांबवते, तिचा हात सखी आणि कान्हाच्या मधोमध आणते आणि तिला म्हणते, दोघांना ओवाळ। सरकारला खूप राग येतो, पण तिच्या समोर दुसरा कोणता पर्यायच नसतो आणि ती सखी आणि कान्हा या दोघांना ओवाळू लागते। ती या दोघांकडे एखाद्या मारक्या मांजरीसारखी म्हशीसारखी पाहत असते आणि विचार करते, ही सखी आहे ना खूप जास्त करतीये। जेव्हा या घरातून गेली होती ना तेव्हा एखाद्या मांजरीसारखी होती, मऊ मऊ करायची, पण आता 1 महिना त्या चाळीत राहून आलीये तर तिचा तोराच बदललाय, वाघिणीसारखी डरकाळी फोडतीये। पण फक्त थोडेच दिवस, मी या दोघांना सोडणार नाहीये। आणि आता सखी चॅलेंज जिंकून आलीये, म्हणजे लवकरच या कान्हाला ती घटस्फोट देईल। तसंही या युजलेस कान्हाचा मला काहीच फायदा नाहीये। सखीने त्याला हकलून दिलं ना तर चांगलंच होईल आणि मग मी या सखीची चांगली जिरवणार। एकदा का संपूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर झाली मग पहा मी काय करते ते, असं म्हणत म्हणत सरकार ही पुन्हा पुन्हा त्यांना ओवाळतच असते। सखी आणि कान्हाला वाटतं ही बाई काय करतीये। सखी ही सरकारला म्हणते, अरे रे सरकार, तुमचं प्रेम तर खूपच उतू जातंय, एकाच दिवसात सगळं प्रेम दाखवता का काय आम्हाला। सरकार खूप चिडते आणि ओवाळण्याचं थांबवते। सखी आणि कान्हा हे दोघेही सरकारच्या पाया पडू लागतात, पण सरकार मागे हटते। सखी तिला म्हणते, मला माहीतच होतं तुम्ही मला काही आशीर्वाद देणार नाहीये, पण मी सुद्धा माझे संस्कार काही सोडणार नाहीये। असं म्हणून सखी आणि कान्हा हे दोघेही घरामध्ये गृहप्रवेश करतात। सरकार तेथेच उभी राहते। सखी सर्वात आधी कुल्फी जवळ येते, कुल्फीला घट्ट मिठी मारते आणि विचारते, कशी आहेस कुल्फी। तर कुल्फी म्हणते, जशी तू सोडून गेली होती ना तशीच मी गोड आहे। सखीला खूप आनंद होतो। तर गौतम काका विचारतो, बेटा कशी आहेस तू। सखी सांगते, काका मी बरी आहे, तू कसा आहेस। गौतम सांगतो, मी बरा आहे आणि आत्ता कोठे या घराचा खरा आनंद परतलाय। हे ऐकून सखीला सुद्धा खूप आनंद होतो। सखी ही काकाला आणि कुल्फीला
ही मिठाई देते. कुल्फी मिठाई हातात घेते. गौतम तिला सांगतो ही मिठाई रूममध्ये ठेवू नये. पण कुल्फी ही सरकारकडे पाहते आणि सरकारला पाहून ती खूप घाबरते आणि रूममध्ये निघून जाते. तर कान्हा दोन्ही बॅगा उचलतो आणि विचारतो, सखी मॅडम या बॅगमध्ये एवढं काय भरलंय, किती जड आहे तुमची बॅग. तर सखी म्हणते, आता माझे सगळे कपडे आहेत मग जड असणारच ना. आणि हे दोघे हसत हसत सखीच्या रूममध्ये जाऊ लागतात. पण परशुराम हा कान्हाला थांबवतो आणि विचारतो, तुझं काय काम आहे. तर कान्हा विचारतो, माझं काय काम म्हणजे. परशुराम विचारतो, सखीच्या रूममध्ये तुझं काय काम आहे. कान्हा सांगतो, आता मी येथेच राहणार आहे. सखी म्हणते, हो काका, कान्हा माझ्याबरोबरच राहणार आहे. तर परशुराम म्हणतो, विसरलास का तू तुझी पायरी आणि तुझी लायकी विसरलाय वाटतं. चल गेस्ट रूममध्ये राहायचं. कान्हा खूप चिडतो. सखीलाही राग येतो. कान्हा दोन्ही बॅग खाली ठेवून देतो आणि म्हणतो, वाह काका वाह, खरंच तुमचा हा जो चांगुलपणा आहे ना, तो माझ्या डोळ्यात नेहमीच पाणी आणतो. परशुराम विचारतो, कसला चांगुलपणा. तर कान्हा म्हणतो, तुमच्याकडून शिकायला पाहिजे. माणसाकडे पैसा असो किंवा इज्जत असो, काही नसलं ना तरी चालतं, अगदी तुमच्यासारखं. हे ऐकून परशुराम खूप चिडतो आणि विचारतो, हे काय बोलतोयस तू. तर कान्हा म्हणतो, नाही मला असं म्हणायचं होतं की तुमच्यासारखं मोठं मन पाहिजे. मला कळतंय तुम्हाला तुमच्या आवडत्या पुतणीचं सामान आहे ना, तिची बॅग स्वतः तिच्या रूममध्ये न्यायची आहे, म्हणून तुम्ही मला त्रास नाही देत आहात आणि मला रूममध्ये जायला सांगताय. ठीक आहे, तुमची अशीच इच्छा असेल ना तर चालेल, मला तुम्ही ही बॅग घेऊन जा, माझा काहीही हरकत नाहीये. हे ऐकून परशुरामला मोठा धक्काच बसतो. सखी हसू लागते. तर सरकार मात्र कान्हाकडे रागारागाने पाहत असते. तिला हे सगळं सहन होत नाही आणि कान्हा सखीची बॅग जोरात परशुरामकडे ढकलून देतो. परशुरामच्या पायाला ती लागते. परशुरामला काय बोलावं ते समजतच नाही. कान्हा म्हणतो, काका प्लीज आता काही बोलू नका, तुम्ही फक्त सखी मॅडमचीच बॅग ठेवा, माझी बॅग ठेवायची काही गरज नाहीये, माझी मी ठेवतो. परशुरामचा नाईलाज होतो आणि तो सखीची जड बॅग उचलून तिच्या रूममध्ये ठेवून येतो. त्यामुळे त्याचा चांगलाच पोपट होतो. तर सखी म्हणते, काका मी सुद्धा आराम करते. असं म्हणून ती कान्हाला बाय बाय करते आणि तेथून निघून जाते. कान्हा तेथेच थांबतो. सरकार सुद्धा तेथेच थांबलेली असते. सरकार मीनाक्षीला बोलवते. मीनाक्षीकडे हे पूजेचं ताट देते आणि मीनाक्षीला जायला सांगते. सरकार चुटकी वाजवते आणि कान्हाला जवळ बोलावून घेते आणि कान्हाला विचारते, कसा आहे तुझा अनुभव. कान्हा विचारतो, कसला अनुभव. तर सरकार त्याला विचारते, तोच अनुभव, पैसे घ्यायचे आणि काम नाही करायचं. कान्हा गप्प बसतो. सरकार चिडून म्हणते, तुझ्यासारखी निरुपयोगी माणसं मला माझ्या आयुष्यात नकोय. माझ्याकडून एवढे पैसे घेतले आणि एकही काम माझं केलं नाही. तू जर तुझं काम नीट केलं असतं ना तर आज सखी चॅलेंज जिंकून माझ्यासमोर तोऱ्यात उभी राहिली नसती. चॅलेंज हरून मान खाली घालून उभी राहिली असती. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. कान्हा सरकारला म्हणतो, सरकार माझं ऐकून घ्या. मी काय केलंय आणि काय नाही केलंय हे तुम्हाला आता नाही समजणार, ते लवकरच तुमच्या समोर येईल. सरकार खूप चिडते आणि कुल्फीने जी रांगोळी काढलेली असते, वेलकम सखी कान्हा, ही रांगोळी पायाने पुसून टाकते आणि आपल्या खोलीमध्ये तनाफना करत निघून जाते. तेव्हा कान्हा हा सरकारकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, तेजस्विनी कामत, तुझ्या पापांचा घडा भरलाय. कारण आता हा कान्हा महाडिक या घरात परत आलाय. पण यावेळेस मी फक्त कान्हा महाडिक नाहीये, तर मी आहे कबीर किर्लोस्कर. आणि कबीर किर्लोस्कर आता तुझी कशी जिरवतं ना ते पाहतच राहा. आणि कान्हा हा ठाम विश्वास करतो की आता मी सरकारचा बदला घेणारच. म्हणजे आता या मालिकेत भारी भारी ट्विस्ट येणारे, एवढं मात्र नक्की. थोड्या वेळानंतर सखी तिच्या बेडरूमचा दरवाजा उघडते आणि दरवाजा उघडून ती आपल्या बेडरूमकडे पाहते. तर तिला भास होतो की ती स्वतःच्या बेडरूममध्ये नाही तर चक्क कान्हाच्या सखी सदन चाळीतील खोलीत आली आहे. तिला आपला बेडरूम या खोलीसारखाच दिसतो आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा, मालिकेचं नाही तर जो स्वप्नील जोशीचा पिक्चर होता ना मितवा, या चित्रपटाचं मुख्य शीर्षक गीत सुरू होतं, तू ही रे माझा मितवा. आणि सखी ही आपल्या या रूमला कान्हाच्या खोलीसारखं पाहून तिला खूप आश्चर्य वाटतं. ती आपले डोळे चोळते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं ही कान्हाची खोली नाहीये तर ही माझी रूमच आहे. आणि मग सखी या रूममध्ये येते. बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे खूप सुंदर गाणं सुरू असतं. आणि मग सखी आरशासमोर येते. आरशासमोर येताच
ती आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र पाहते आणि मंगळसूत्र पाहिल्यावर तिला तिचं लग्न आठवतं, जेव्हा कान्हाने तिच्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलं होतं. मग कान्हा सखीला घेऊन आपल्या चाळीत आला होता. त्यानंतर या दोघांनी एकत्र ऑमलेट बनवलं होतं, सेल्फी व्हिडिओ शूट केला होता. हे सगळं सखीला आठवतं. या दोघांनी एकत्र डान्स केला होता, हे सगळं सखीला आठवतं आणि सखी खूप रोमॅन्टिक होते. तर दुसरीकडे कान्हाची सुद्धा अवस्था काही वेगळी नसते. कान्हा सुद्धा त्याच्या गेस्ट रूममध्ये येतो आणि गेस्ट रूममध्ये येताच त्याला सखीची खूप आठवण येते. बॅकग्राऊंडमध्ये छान गाणं सुरू असतं आणि कान्हाला सखी आठवते की सखी आपल्या चाळीत आली होती, आपण दोघे एकाच खोलीत राहायचो, एकत्र असताना आपण काय काय केलं होतं, सखीने आपल्याला इंग्लिश लिहायला शिकवलं होतं, हे सगळं कान्हाला आठवतं. त्यानंतर सखी तिची बॅग उघडते आणि बॅग उघडताच तिला दिसतं कान्हाने तिला जो भांड्यांचा सेट दिला होता आणि या सेटवर सखी प्लस कान्हा इज इक्वल टू सन्हा असं नाव लिहून आणलं होतं. त्या नावावर सखी प्रेमाने हात फिरवते. सखी खूप इमोशनल होते. तिला कान्हाची आठवण येत असते. कान्हाने आपल्याला हे नाव लिहून दिलं होतं ते तिला आठवतं. फ्रेंड्स, खरंच सखी ही पुन्हा एकदा कान्हाच्या प्रेमात पडली आहे आणि कान्हासुद्धा तिच्या प्रेमात पडलाय. सखीला हे भांडं पाहत असताना स्वतःच्या हातातील बांगड्या दिसतात आणि कान्हाने या बांगड्यांना दोरा बांधून दिला होता, हे सुद्धा सखीला आठवतं आणि ती स्माईल करते, खूप सुंदर दिसते. इकडे कान्हा हा सुद्धा बेडवर बसतो, झोपण्याची तयारी करतो. तेव्हा त्याला आठवतं की चाळीत असताना सखी आणि आपण कसे झोपायचो, रात्री झोपताना मला सखीचा चेहरा दिसायचा, ती किती सुंदर दिसायची, हे कान्हाला आठवतं. आणि आज सखी माझ्याजवळ नाहीये, त्यामुळे तो सखीला खूप मिस करतो. त्याला आठवतं की मकर संक्रांतीला सखीने मला मिठी मारली होती, ते कान्हाला आठवतं. कान्हाला झोपच लागत नाही, तो खूप बैचेन होतो आणि मग तो आपल्या रूममधील आरशासमोर येतो, स्वतःला आरशात पाहतो. त्याला सखी आणि सगळं सखीचंच आठवत असतं. फ्रेंड्स, कान्हासुद्धा सखीच्या प्रेमात वेडा झालाय. त्याला सखी आणि मी एकमेकांच्या अंगावर पडलो होतो ते आठवतं. इकडे सखीला सुद्धा झोप लागत नाही. ती अंगावर अंथरून घेते, झोपण्याचा प्रयत्न करते, पण तिला सुद्धा कान्हा आणि मी चाळीतल्या रूममध्ये कसे झोपायचो तेच आठवतं आणि तिला झोपच लागत नाही. ती उघड्या डोळ्यांनीच कान्हाच्या आठवणीत रंगून गेलेली असते. इकडे कान्हाला सुद्धा झोप लागत नाही. कान्हा सुद्धा सखीची खूप आठवण काढत असतो. सखी कान्हाची आठवण काढत असते आणि बेडवरून खाली उतरते आणि स्वतःला आरशात पाहते. इकडे कान्हा स्वतःला आरशात पाहत असतो आणि बॅकग्राऊंडमध्ये तू ही रे माझा मितवा हे गाणं सुरू असतं. जवळपास संपूर्ण 5 मिनिटांचं गाणं सुरू असतं आणि यामध्ये कान्हा आणि सखीचे कोणतेही डायलॉग्स नसतात. हे दोघे फक्त एकमेकांचा विचार करत असतात, एकमेकांच्या आठवणींमध्ये रंगून गेलेले असतात. फ्रेंड्स, खरंच हा सीन खूप भारी आहे. खूप दिवसानंतर कान्हा आणि सखीचा रोमांस आपल्याला पाहायला मिळतोय, पण हे दोघे एकत्र नाहीये, एकमेकांपासून दूर आहेत. तरी सुद्धा हा रोमॅन्टिक सीन तुम्हाला खूप आवडेल. या गाण्यामुळे तर हा सीन आणखीनच भारी झालाय, यात तिळमात्रही शंका नाही. आणि मग रात्र संपते, दिवस उजाडतो आणि आपला किरण हा सुटाबुटात चक्क राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच कबीरची आजी जवळ पोहोचतो. तेव्हा आजी त्याला पाहून खूप खुश होते, पण त्याचा चेहरा पडलेला असतो, डोळे लाल लाल असतात. त्याला विचारते, काय रे किरण, रात्री झोप नाही झाली का? तर किरण सांगतो, नाही रात्री झोप नाही झाली. कान्हा आणि सखी तेजस्विनी कामतच्या बंगल्यावर गेले, त्यामुळे चाळीत खूप खाली खाली वाटत होतं, खूप एकटं एकटं वाटत होतं. मग झोप तरी कशी येईल? चिडून म्हणते, अरे बंद करा रे तुमचं हे सगळं, तुम्ही फक्त नात्या गोत्यांमध्ये आणि भावनांमध्ये गुंताय. आपल्याला भावनांमध्ये नाही गुंतायचंय, तर त्या सरकारला, त्या तेजस्विनी कामतला गुंतवायचंय, तिचा बदला घ्यायचाय. किरण म्हणतो, हो आपण त्या तेजस्विनी कामतच्या कंपनीचे 10% शेअर्स विकत घेतलेत. आता आपण आपलं जे उद्दिष्ट आहे ना त्याच्या खूप जवळ गेलोय आणि लवकरच आपण तिला बर्बाद करणार आहोत. तर म्हणते, हो किरण, खरंय तुझं, आपण आपल्या उद्दिष्टाच्या जवळ गेलोय, पण आपल्याला आपला वेग अजून वाढवावा लागणार आहे. कबीरने जो प्लॅन बनवलाय ना, त्या प्लॅनमुळे सरकारचं खूप मोठं नुकसान होणार आहे आणि तिला ही बातमी ब्रेकिंग न्यूजनेच मिळणार आहे. त्यामुळे किरणला खूप आनंद होतो. किरण विचारतो, अरे वा, कबीरने इतका छान प्लॅन बनवलाय का? पण त्याने काय प्लॅन बनवलाय? खूप खुश होते आणि आपली छडी जोरात जमिनीवर रगडते, जसं काय ती सरकारलाच रगडते.
आणि ती किरणला आपला सगळा प्लॅन सांगते. पण हा प्लॅन नेमका काय आहे ते आपल्याला कळत नाही. हे दोघे खूप खुश होतात. तर इकडे गौतम हा कुल्फीला शोधत असतो. कुल्फी कुल्फी अशी तो आवाज देत असतो, परंतु त्याला कुल्फी रूममध्ये दिसत नाही. तेवढ्यात त्याला सोफ्याच्या मागे कुल्फीचे केस दिसतात. तो सोफ्याच्या मागे वाकून पाहतो तर चक्क कुल्फी तेथे लपून बसलेली असते. ती थरथर करत असते, खूप घाबरलेली असते. हे पाहून गौतमला धक्काच बसतो. गौतम कुल्फीजवळ येतो, कुल्फीला उभं करतो आणि विचारतो, काय झालं बाळा, तू एवढी घाबरलीस काय? चल जेवायला, नाश्ता करायला. तर कुल्फी म्हणते, नाही बाबा, मला नाही यायचं. मला सरकारची भीती वाटते. सरकार कधी माझे गाल ओढते, कधी माझे केस ओढते. तिने माझं ग्रीटिंग कार्ड सुद्धा फाडलं. मला तिची खूप भीती वाटते. मला नाश्ता करायला नाही यायचं. हे ऐकून गौतमला मोठा धक्काच बसतो. गौतम म्हणतो, बाळा कशाला घाबरतेस? तुझा बाबा आहे ना, तो तुला काही होऊ देणार नाही. असं म्हणून गौतम कुल्फीला जवळ घेतो, तिला मिठी मारतो आणि विचार करतो, बस झालं आता. मी तर माझं संपूर्ण आयुष्य त्या सरकारला घाबरत घाबरत काढलं, पण मी माझ्या कुल्फीला संपूर्ण आयुष्य तिच्या धाकाखाली, तिच्या भयाखाली नाही जगू देणार. मी लवकरच त्या सरकारचं सत्य आता सखीसमोर आणणार आहे की ती सखीची खरी आई नाहीये. तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींचं सत्य मी सखीसमोर आणणार, माझं नाव न येऊ देता. असा विचार गौतम करतो. म्हणजे आता या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. मागील काही दिवसांपासून ही मालिका अशी तशीच सुरू होती, पण आता पुन्हा एकदा ती लाईनवर आली आहे. भारी भारी ट्विस्ट येणार आहे एवढं मात्र नक्की. आणि मग डायनिंग टेबलवर मीनाक्षी आणि परशुराम हे मस्त एन्जॉय करत असतात. त्यांच्यासमोर भारी भारी फळं, पक्वानं सगळं असतं. तेव्हा मीनाक्षी म्हणते, मला या सखीचा प्लॅनच कळत नाहीये. परशुराम विचारतो, कसला प्लॅन? तर मीनाक्षी म्हणते, आता सखीने चॅलेंज जिंकलंय ना, मग सखीने त्या कान्हाला घटस्फोट द्यायला पाहिजे. पण सखी तसं करतच नाहीये. तिनं तर विषय सुद्धा नाही काढला त्याला घटस्फोट देण्याचा. परशुराम म्हणतो, मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय की सखी असं का करतेय. मला तर वाटलं होतं ती इतक्या दिवसानंतर चॅलेंज जिंकून आली, सगळ्यात आधी ती त्या कान्हाला लात मारेल, कान्हाला घराबाहेर हाकलेल, पण तिने तर विषयच नाही काढला. मीनाक्षी म्हणते, हो ना, मला सुद्धा तेच टेन्शन आलंय. परशुराम तिला सांगतो, पण काहीही झालं ना तरी तो कान्हा या घराच्या बाहेर गेलाच पाहिजे. तो मला बिलकुल नाही आवडत. त्या चाळीमध्ये मोठा मसिहा बनून फिरत होता. तेवढ्यात सरकार तेथे येते. सरकारला पाहून हे दोघे खूप घाबरतात आणि जागेवर उभं राहतात. सरकार परशुरामला विचारते, कोण मसिहा, कोणाबद्दल बोलतोय? पण परशुराम मनात विचार करतो, काय तीक्ष्ण कान आहे त्या बाईचे, तिला ऐकायला सुद्धा आलं आणि तो काहीच बोलत नाही. परशुरामला सरकार विचारते, कोण मसिहा, बोल ना लवकर. परशुराम काही सांगणार इतक्यात सखी आणि कान्हा तेथे येतात आणि सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात असं म्हणतात. त्यामुळे सरकार गप्प बसते. सगळेजण डायनिंग टेबलवर बसतात नाश्ता करायला. पण सरकार ही परशुरामकडे रागारागाने पाहते. परशुराम तिला केविलवाणी विनंती करतो की आता सखी घरात आली आहे तर बसू द्या ना, पण सरकार त्याचं काहीच ऐकत नाही. त्यामुळे परशुरामचा नाईलाज होतो आणि परशुराम आपली प्लेट उचलतो आणि चक्क जमिनीवर बसतो. हे पाहून सखी आणि कान्हाला जबर धक्काच बसतो. सखी ही मीनाक्षीकडे आश्चर्याने पाहते. मीनाक्षी तिला सरकारकडे इशारा करते. तेव्हा सखीला समजतं की सरकारने सांगितल्यामुळेच परशुराम हा जमिनीवर बसून नाश्ता करतोय. परशुरामला खूप वाईट वाटतं, त्याच्या डोळ्यात पाणी येतं. आपला मोठा अपमान झालाय असं त्याला वाटतं. सखी चिडते आणि म्हणते, सरकार, या घरात तर माणसाला आधी किंमत नव्हती, परंतु परिस्थिती एवढी बिघडेल ना असं मला वाटलं नव्हतं. सरकार, तुम्ही खूप चुकीचं केलंय. काका चल उठ. असं म्हणून सखी ही परशुराम जवळ जाते आणि त्याला डायनिंग टेबलवर बसायला सांगते. सरकारला खूप राग येतो. सरकार जोरात ओरडते, सखी, परंतु सखी ही तिचं काहीच ऐकत नाही आणि सरकारला म्हणते, नाही सरकार, हे राघव कामतचं घर आहे आणि राघव कामतच्या घरात अजून माणुसकी जिवंत आहे. माणसांशी मी तुम्हाला असं नाही वागू देणार. सरकार गप्प बसते, काहीच बोलत नाही. परशुराम घाबरलेला असतो. तो सखीला म्हणतो, जाऊ दे सखी, मी येथेच ठीक आहे. पण सखी म्हणते, नाही काका, तू खाली बसून नाही खायचं, चल बस टेबलवर. आणि ती परशुरामला उभं राहायला सांगते आणि सरकारच्या बाजूलाच खुर्चीवर बसवते. त्यामुळे सरकार परशुरामकडे रागारागाने पाहत असते. परशुराम नजर खाली झुकवतो. सखी ही सरकारला ठणकावून सांगते,
आजपर्यंत या घरात जे घडलं ते घडलं, पण आता मी या घरात परत आली आहे आणि आता हे सगळं चालणार नाही. त्यामुळे सरकारला जबर धक्काच बसतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच सरकारने जो विचार केलाय ना की सखी ही चॅलेंजच्या सुरुवातीला सखी सदन चाळीत जाताना मांजरीसारखी होती, म्याव म्याव करायची, पण आता ती परत आल्यानंतर 1 महिन्यानंतर एखाद्या वाघिणीसारखी डरकाळी फोडतीये एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणारे, एक खूप मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, आपल्या सर्वांचा आवडता गौतम हा चक्क त्या ठिकाणी जाईल, मनस्विनी व्हिला, जेथे तेजस्विनीला कोंडून ठेवलंय सरकारने, आणि तो या घराचे व्हिडिओज फोटोज सगळं सखीला पाठवणार. सखीला हे पाहून मोठा धक्काच बसेल आणि मग सखी लगेचच कान्हा जवळ येईल. तेव्हा सरकार आणि कान्हा बोलत असतील. सरकार ही म्हणेल, सखी मी त्याच्याशी बोलते ना महत्वाचं कामाचं, तर सखी म्हणेल माझं काम जास्त महत्वाचं आहे, आणि ती कान्हाला आपल्या बरोबर घेऊन जाईल. त्यामुळे कान्हाला जबरदस्त धक्काच बसणार. सरकार सुद्धा खूप चिडेल, या सखीचा काहीतरी प्लॅन सुरू आहे असं तिला वाटणार, आणि मग सखी ही कान्हाला घेऊन मनस्विनी व्हिला येथे येईल आणि कान्हा या शटर उघडणार, आणि या शटर मागे असेल चक्क सखीची खरी आई तेजस्विनी, आणि तेजस्विनीला पाहून कान्हा आणि सखीला जबर धक्काच बसणार. म्हणजे आता सखी आणि कान्हाला सुद्धा मनस्विनी आणि तेजस्विनी यांचं सत्य कळणार आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना हा ट्विस्ट पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.